गुड मॉर्निंग. आपण जे पाहिलेले सोर्सेस ऑफ AC आपण पाहिले आणि DC सोर्सेस आपण पाहिलेले आहेत. आज आपण थोडंसं डीपमध्ये तोच क्वेश्चन पाहूया. त्याच्या आधी आपण थोडीशी रिव्हिजन टाकूया. आपण फर्स्ट बघितलं, आपण स्किप करते आणि मी सुरुवातीचा क्वेश्चन आपलं फर्स्ट एनॉलॉजी ऑफ वॉटर. पण त्याच्यामध्ये आपल्याला फिगर काढायला भरपूर वेळ जातो, कॅन्सल करते. ठीक आहे. फर्स्ट डेफिनेशन इज इलेक्ट्रिक सर्किट. आपण पाहिलेलं आहे. इट इज अ क्लोज्ड कंडक्टिंग पाथ from one terminal to another terminal of voltage source with some resistance. ठीक आहे. इलेक्ट्रिकल सर्किटची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की व्होल्टेजचे चार नावं. EMF, इट इज ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रिक प्रेशर, व्होल्टेज and last potential difference. Okay, electromotive force, electric pressure, voltage and potential difference. But generally we commonly called as voltage because in it is volt. Voltage measured in volt. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण करंट पाहिलेले आहे. करंटला आपण ही फिगर काढली होती. कॉपरचा तुकडा आपण घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण दाखवलं होतं की करंट कसा पास होतो. ठीक आहे. As soon as battery started from negative terminal, electron move from negative to terminal to first atom of copper, then it move to second, then it move to next. Last, this electron is attracted by positive terminal of battery. Why electron move from negative terminal as soon as battery started? Because attraction of positive terminal or opposite charge. ठीक है. The whole process from electron from negative terminal to positive terminal, this called as current. The rate of flow of charge or electron is called as current. हे आपण होल प्रोसेस आपण पाहिली, डेफिनेशन आपण पाहिलेली, आपण एक्सप्लेनेशन पण पाहिलेलं आहे. आपण फक्त थोडंसं काय करतोय की रिव्हिजन टाकतोय आपण. त्याच्यानंतर आपण पाहिलं कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनल करंटमध्ये आपण काय केलं होतं, सेमच फिगर काढायचे दोन्हीही. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण एक ओरिजिनल फ्लो दाखवला आणि एक कन्व्हेन्शनल करंट आपण फ्लो दाखवला. बघा फिगर सेम दाखवले, रेजिस्टन्स आणि व्होल्टेज. फक्त काय फरक आहे दोन्हीमध्ये, फिगर ए जे आहे ते कन्व्हेन्शनल करंट आहे आणि बी जे आहे तो इलेक्ट्रॉन फ्लो म्हणायचं आपलं, इलेक्ट्रॉन फ्लो आणि हे कन्व्हेन्शनल करंट. ठीक आहे. इलेक्ट्रॉन फ्लो जो आहे ओरिजिनल फ्लो आपण जो थेरोटिकली शिकलो तो निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पण प्रॅक्टिकली हे शक्य नाही. आपण पाहिलेले टाक्यांचं एक्झाम्पल आपण पाहिलं. आपण जर वरच्या टाकीला पॉझिटिव्ह म्हणत असू तर वरच्या टाकीतलं पाणी खाली येईल, खालच्या रिकाम्या टाकीतलं पाणी वर नाही जाऊ शकत. ठीक आहे. म्हणून निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असं होऊ नाही शकत. आपण हीटचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे, बरेचसे एक्झाम्पल आपण पाहिले. तर जो करंट आहे ॲज कन्व्हेन्शनल आपल्या उपयोगासाठी आपण चेंज केली डायरेक्शन. आता जी जगमान्य डायरेक्शन आहे त्याची ती पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे आहे. डायरेक्शन जी चेंज केलेली आहे त्याला म्हणायचं आहे कन्व्हेन्शनल. इट इज कॉल्ड एज कन्व्हेन्शनल करंट. ओके. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे, चार्ट पाहिला आपण. ठीक आहे. चार्ट काय तर मी इथं देत नाही. व्होल्टेजला आपण पाहिलं व्ही मध्ये किंवा ई मध्ये आपण काय करतो, लेटर सिम्बॉल, त्याचा सिम्बॉल आपण कसं काढायचा तेही पाहिलं आपण. AC आणि DC आपण प्रकार पाहिले व्होल्टेजचे. त्याच्यानंतर त्याचं युनिट पाहिलं की व्होल्ट. करंट असेल तर करंट आपण ॲरोने दाखवतो, ॲम्पियरमध्ये मोजतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आय मध्ये आपण तो लेटर सिम्बॉलमध्ये दाखवतो. रेजिस्टन्सचा सिम्बॉल बघितला, रिॲक्टन्स पाहिला, कॅपॅसिटर पाहिला, इंडक्टर पाहिलेलं आपण. त्याच्यानंतर आपण इम्पिडन्स पाहिलेलं आहे. ठीक आहे. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 सिम्बॉल सेम आहेत, रेजिस्टन्स, रिॲक्टन्स, इम्पिडन्स. तिन्हीचाही सिम्बॉल सेम आहे. ह्या पद्धतीने आपण काढतो. ठीक आहे. रेजिस्टन्स असेल, रिॲक्टन्स असेल किंवा इम्पिडन्स असेल. ओनली डिफरन्स कुठे आहे मग, रेजिस्टन्सला आपण R काढतो, रिॲक्टन्सला आपण X काढतो, इम्पिडन्सला आपण काढतो Z. आणि युनिट सुद्धा काय आहेत तिन्हीचंही सेम, ओम. त्याच्यानंतर कॅपॅसिटर असेल तर 2 पॅरलल प्लेट्स दाखवतो आपण कॅपॅसिटरला. ठीक आहे. लेटर सिम्बॉल C आणि त्याचं जे युनिट आहे ते हेनरी आहे. त्याच्यानंतर लास्ट जो राहिला तो इंडक्टर आहे आणि इंडक्टरला आपण दाखवतो कॉईल.
वायरचा गुंडाळा हा सिम्बॉल आहे इंडक्टरचा. रेजिस्टन्स आणि इंडक्टरच्या सिम्बॉलमध्ये बराच मोठा फरक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लेटर सिम्बॉल पाहिला आपण एल आणि युनिट जे आहे ते हेनरी आहे, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे काय बघितलं, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ विचारल्यानंतर आपण हीच डायग्राम काय करायचे, कंटिन्यू करायची, जी आपण इलेक्ट्रिक सर्किटला काढली होती. ह्याच 3 गोष्टी आपल्याला काय करायच्या, दाखवायच्या. ठीक आहे. द फ्लोईंग करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड व्होल्टेज where resistance in the circuit is constant. हे आपण पाहिले. The current flowing through circuit is directly proportional to applied voltage where resistance in the circuit is constant. ठीक आहे. वाहणारा करंट दिलेल्या व्होल्टेजशी काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल मीन्स व्होल्टेज वाढलं की करंट सुद्धा काय होईल, वाढेल. व्होल्टेज डिक्रीज झालं की करंट सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल. ह्या पद्धतीनं डायरेक्टली प्रोपोर्शनल असं त्याला म्हटलेलं आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यावेळेला सर्किटमध्ये रेजिस्टन्स मात्र काय असतो, कॉन्स्टंट. ओहम्स लॉने आपण काय केलं, 3 इक्वेशन आपण केले. प्रोपोर्शनल चिन्ह आपण काढलं, व्ही अपॉन आय इन इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतला आपण आर. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आणि ह्याच इक्वेशनवरून आपण काय केलं, आणखीन 2 इक्वेशन तयार केले. व्ही अपॉन आय इज इक्वल टू जर आर असेल तर व्ही इज इक्वल टू काय, आय आर. ह्याच इक्वेशनवरून आपण दुसरं इक्वेशन तयार केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थर्ड इक्वेशन बघूया. आय इज इक्वल टू काय, आय तिकडे जाईल आणि आर ह्या जागी येईल, व्ही अपॉन आर. हे झालं थर्ड इक्वेशन. म्हणजे तुम्ही एकच इक्वेशन पाठ केल्यानंतर तुम्हाला ह्या दोन्ही इक्वेशन काय ऑटोमॅटिकली आपल्याला लिहिता येतात. 3 पैकी 2 गोष्टी आपल्याला दिल्या असतील, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स कुठल्याही सर्किटमध्ये, तर तिसरी गोष्ट आपल्याला ह्या फॉर्म्युलेच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करता येते. बेसिक हा लॉ आहे जो आपण सगळीकडे वापरतो. व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स काढण्यासाठी आपण ओहमचा लॉ आपण काय करतो, सगळीकडे यूज करतो. ओहम्स लॉ नंतर आपण पाहिलेलं आहे युनिट्स अँड कन्व्हर्जन. युनिट्स अँड कन्व्हर्जनचे आपण 3 रूल्स पाहिले. फर्स्ट रूल जो होता, लोअर टू हायर असेल, कमी कडून जास्तीकडे चाललो आपण तर 10⁻⁻. हा सेकंड रूल पाहिला आपण. फर्स्ट रूल होता हायर टू लोअर, जास्तीकडून कमीकडे जात असेल आपण तर 10⁻+. ठीक आहे. आणि दोन्ही एकाच ग्रुपमध्ये असतील, दोन्ही हायर असतील किंवा दोन्ही लोअर असतील, हे 2 रूल वापरायचे. आणि त्याच्यानंतर लास्ट जो होता तो डिफरन्स घ्यायचा त्यांच्या पॉवरचा. टेक अ डिफरन्स ऑफ देअर पॉवर्स. हा थर्ड रूल होता आपला. असे 3 रूल्स आपण वापरले. त्याच्यानंतर आपण चार्ट पाहिला युनिट्स अँड कन्व्हर्जनचा. SI युनिट आपण पाहिलं, मेन युनिट म्हणतो त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर जे मोठे युनिट होतं ते किलो, त्याच्यानंतर मेगा, त्याच्यानंतर गिगा, मिली, मायक्रो, नॅनो आणि पिको. किलोला कितीने आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 10⁻+3. मेगा असेल तर 6, गिगा असेल तर 9, टेरा असेल तर 12, 10⁻⁻3, 10⁻⁻6, 10⁻⁻9, 10⁻⁻12. ठीक आहे. फक्त मिस्टेक होते. आपल्याला सगळे रूल्स माहिती आहे, सगळं माहिती आहे, सगळं आपल्याला माहिती आहे. SI युनिट म्हणल्यानंतर आपण पाहिले व्होल्टेज असेल, करंट असेल, वॅट असेल. ठीक आहे. करंट मीन्स अँपियर असेल युनिट. त्याच्यानंतर तुमचं ओहम असेल, फ्रिक्वेन्सीचं युनिट असेल हर्ट्ज, हेनरी असेल, ETC. हे सगळे एक्झाम्पल झाले आपले SI युनिट. ठीक आहे. SI युनिटचं रूपांतर तुम्हाला हायर युनिट्समध्ये करायचं. हे सगळे लार्जर किंवा हायर युनिट्स आहेत आणि हे आहेत खालचे ते सगळे लोअर युनिट्स आहेत. SI युनिटपेक्षा लोअर असणारे, SI युनिटपेक्षा हायर असणारे, अशा 2 पद्धतीचे युनिट्स येतात. जेव्हा आपल्याला युनिट सेम नसतील एखाद्या प्रॉब्लेममध्ये, सर्व आपल्याला SI युनिटमध्ये करावे लागतील, एकाच लेवलमध्ये सगळे पाहिजे, त्यासाठी कन्व्हर्जन येणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फिजिक्सचे प्रॉब्लेम सोडवा किंवा कुठलेही प्रॉब्लेम सोडवा, युनिट सगळे आपले एकाच लेवलचे आपल्याला लागतात. त्याच्यामुळे आपल्याला कन्व्हर्जन येणं काय असतं, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे सर्व आपण डीपमध्ये पाहिलेलं आहे. फक्त मिस्टेक कुठं होते आहे, मी अजून एकदा सांगते तुम्हाला की सारखं सांगते, हे जे प्लस आणि मायनस आहेत ह्या चार्टमधले फक्त कोण कुणापेक्षा लहान आहे हेच फक्त आपल्याला पाहण्यासाठी आपण काय केलेले दिलेले. इथले प्लस मायनस आपण आहे तसे प्रॉब्लेममध्ये घ्यायचे नाहीत. फक्त पॉवर यूज करा, फक्त पॉवर यूज करा. प्लस किंवा मायनस आपण आपल्या रूलप्रमाणे द्यायचे. कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे हे बघूनच आपल्याला काय करायचे, पॉवर द्यायचे.
ठीक आहे. इथंपर्यंत आपलं माझ्यामध्ये झालेलं आहे आणि तुम्हाला मी प्रॉब्लेम टाकतेच आहे पुढे, सगळे प्रॉब्लेम एक्सप्लेन करते आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पहिला सोर्सेस, विच आर द सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी, राईट टाइम्स अँड एक्सप्लेन आणि वन एक्झाम्पल ऑफ AC ऑर DC. ठीक आहे. सोर्स जे आहे तो 2 टाईप्सचा मिळतो आपल्याला, एक AC आणि सेकंड DC. सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. 2 पद्धतीचा सोर्स आहे, AC आणि DC. AC आपल्याला कुठून मिळतं आपण पाहिलेलं आहे, MSEB. जर एक्झाम मध्ये कोणी CB लिहिलं तर त्याला 100 वेळा पर इलेक्ट्रिसिटी बोर्डचं बिल भरायला लागेल. ठीक आहे. तर हे कोणी चुकणार नाहीये, EBच लिहायचंय आपल्याला इथं, इलेक्ट्रिसिटी बोर्ड. हे मी का सांगते आहे, कारण जवळपास 17-18 वर्षामध्ये ज्या मी मिस्टेक पाहतो मुलांच्या, त्या होतात. त्या होऊ नये म्हणून मी सारखं सांगते तुम्हाला, जिथे जिथं मी रिमार्क करते आहे ते मुलं चुकतात, किती जरी सांगितलं तरी परत चुकतात. MSEB कडून, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड, जे आपल्याला किती प्रोव्हाइड करतं, जे MSEB कडून आपल्याकडे आलेलं व्होल्टेज आहे इंडियासाठी 230 V/50 Hz त्याची फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. MSEB आपल्याला प्रोव्हाइड करतं. सेकंड, व्हेन MSEB फेल, लाईट जेव्हा जाईल तेव्हा आपण काय वापरतो, AC जनरेटर. त्यालाच काय म्हणतो आपण, अल्टरनेटर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्टरनेटर ऑर AC जनरेटर. थर्ड आपण पाहिलं तर AC जनरेटर नसेल तर आपण आज वापरतो मोस्ट पॉप्युलर डिव्हाइसेस, इन्व्हर्टर अँड UPS किंवा UPS इथे लिहा. आणि लास्ट जो आहे तो सिग्नल जनरेटर. ठीक आहे. हे आपण पाहिलेले. AC जनरेटर जे आहे आणि जो इन्व्हर्टर आहे, AC जनरेटर जे आहे जे फिक्स नाहीत किंवा सर्कस असेल, शो आहेत किंवा मोठे शॉपिंग मॉल्स आहेत ज्यांच्याकडे इन्व्हर्टर नसेल, तर असे बरेचसे ठिकाणं आहेत ते AC जनरेटर वापरायचे. शक्यतो मुव्हेबल जे आहेत सर्कस सारखे डिव्हाइसेस तेच आता जनरेटर वापरतात. सुरुवातीला जेव्हा इन्व्हर्टर इतका आपल्याकडे प्रचलित नव्हता त्यावेळेला मोस्टली आपण AC जनरेटरच वापरायचो. तुम्हाला आठवत असेल की बऱ्याचशा शॉपमध्ये गेल्यानंतर आवाज चालू व्हायचा जेव्हा लाईट जायची, तर तो इंजिनचा आवाज असायचा. AC जनरेटर जेव्हा चालू होतो तेव्हा खूप मोठा आवाज त्याचा होतो, कारण इंजिन असतं मध्ये आणि आपण त्याला पेट्रोल किंवा डिझेलवरती ते इंजिन आपलं चालतं. मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. AC जनरेटर किंवा DC असेल, दोन्हीचे तत्व जवळपास सेम आहे, फरक थोडासा प्रिन्सिपलमध्ये फरक पडतो. ठीक आहे. जनरेटर म्हटलं की आवाज आला, AC असो किंवा DC असो. आता जनरेटर आपण कुठं वापरतो, तर जे मुव्हेबल असतील, जसं सर्कस सारखे ठिकाणं आहेत ह्या ठिकाणीच फक्त आपण जनरेटर वापरतो. मोस्टली आज आपण काय वापरतो, इन्व्हर्टर किंवा UPS. हे जुनं सिलेबस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हर्टर डिफरंट दिलेलं आहे आणि UPS आपल्याला डिफरंट दिलेलं आहे. पण आज जेव्हा आपण पाहतो आहोत इन्व्हर्टर आणि UPS जवळपास सेम आहेत. आज इन्व्हर्टर ॲटोमॅटिकली चालू होतात आणि UPS सुद्धा ॲटोमॅटिकलीच आपले काय होतात, चालू होतात. अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, कॉम्प्युटरच्या खाली जी बॅटरी असते आपली त्याला आपण UPS असं म्हणतो. आणि इन्व्हर्टरचं तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. आणि याच्यावरती आपण क्वेश्चन पण विचारलेला आहे, त्याचं उत्तर आता ह्या क्वेश्चन झाल्यानंतर मी लगेच देते. सिग्नल जनरेटर जो आहे, सिग्नल जनरेटर हा कुठे यूज करतो म्हटलेलं आहे आपण, सिग्नल जनरेटर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल लॅबमध्ये यूज करणारा डिव्हाइस सिग्नल जनरेटर. इट जनरेट व्हेरियस टाइप्स ऑफ AC वेवफॉर्म्स विथ AC व्होल्टेज. साइन वेव्ह असेल, ट्रायंग्युलर असेल, स्क्वेअर असतील. ठीक आहे. किंवा आणखीन एक वेवफॉर्म येते ज्याला आपण सावटूथ असं म्हणतो. ठीक आहे. डिफरंट टाइप्स ऑफ AC सिग्नल्स विथ AC व्होल्टेज दिस डिव्हाइस जनरेट इज कॉल्ड ॲज सिग्नल जनरेटर. सिग्नल जनरेटर असं डिव्हाइस आहे जो लॅबमध्ये वापरतो आपण, जो वेगवेगळ्या प्रकारचे AC व्होल्टेजेस आणि फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या त्याच्यावरती आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. ठीक आहे. जनरेट करणारा डिव्हाइस जो आपण लॅबमध्ये वापरतो. हे झाले ACचे सोर्सेस जे आपण पाहिलेले. जेव्हा हा क्वेश्चन आपल्याला येणार आहे, क्वेश्चन काय आहे आपण पाहायचं आहे. आपल्याला टाइप्स विचारलेत, दोन्ही विचारलेत का, तर दोन्हीचे नावं लिहायचे. आणि जर एक्सप्लेन म्हटलं असेल तर ACचं एक कुठलं तरी एक्झाम्पल आपल्याला घेऊन ते थोडंसं डीपमध्ये लिहायचं आहे आणि DCचं एखादं एक्झाम्पल घेऊन त्याच्याविषयी आपल्याला माहिती लिहायची. ठीक आहे. बरेचसे एक्झाम्पल मी एक्सप्लेन केलेले नाही आहेत, कारण आपण हे डेली यूज करतो आणि तुम्ही ते लिहू शकता. DCचे तर केलेलेच नाही आहेत. ठीक आहे. कारण DCचे सगळे एक्झाम्पल आपण लिहू शकतो. आता DCचा जे पहिला सोर्स आहे
काय वापरतो सांगा मला DC, आणि काय गरज आहे आपण DC वापरण्याची. जेव्हा की आपल्याला 230 AC आरामात घरात येत असताना आपल्याला काय गरज पडते की आपल्याला DC लागतं. तर मोस्ट इलेक्ट्रॉनिक सर्किट रिक्वायर्ड DC व्होल्टेज. ओके, असे कितीतरी सोर्स आहेत किंवा कितीतरी टॉयज असतील आपल्याकडे किंवा डिव्हायसेस आहेत जे फक्त DC वर चालतात, AC वर चालत नाहीत. त्या ठिकाणी आपल्याला मात्र काय लागेल, DC लागेल. ठीक आहे. त्याचा जो पहिला जो एक्झाम्पल आहे जे तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे, सेल. सेल डीपमध्ये आपल्याला पुढच्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये, थर्ड चॅप्टरमध्ये कॉम्पोनंट, तर थर्ड चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत सेल. आता इथं फक्त आपल्याला काय पाहिजे की सेल हे एक्झाम्पल आहे DC सोर्सेसचं. सेलचे परत 2 प्रकार असतात हे तुम्हाला माहिती आहे. पहिला प्रकार असतो तो यूज अँड थ्रो, आणि सेकंड प्रकार जो आहे तो आपण त्याला रिचार्ज करून परत एकदा यूज करू शकतो. ठीक आहे. अशा 2 पद्धतीचे सेल येतात. सेल किंवा बॅटरी हे सेमच झालं तरी पण मी सेकंड ऑप्शन देते, बॅटरी. सेल आणि बॅटरी हे एकच एक्झाम्पल झालं DCचं. जेव्हा तुम्ही सेल पॅरलल किंवा सिरीजमध्ये जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त सेल आपण जोडतो, तयार करतो, तयार होणाऱ्या युनिटला आपण बॅटरी असं म्हणतो. बॅटरी इज अ युनिट वेअर नंबर ऑफ सेल वी जॉईन टुगेदर, सिरीज ऑर पॅरलल कनेक्शन. ओके, सिरीज किंवा पॅरलल कनेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त सेल तुम्ही काय कराल, जोडाल, तयार होणाऱ्या युनिटला काय म्हणतो आपण, बॅटरी. ठीक आहे. दोन्हीही सेम झाले. इथं एक आहे फक्त आणि इथं अनेक सेल आपण काय करतो, एकत्र जोडतो सिरीज किंवा पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये, त्याला आपण बॅटरी म्हणतो. सेलचं जे व्होल्टेज आहे, एका सेलचं व्होल्टेज ते 1 व्होल्ट असतं DC, 1.5 व्होल्ट DC. ठीक आहे. तुम्हाला किती व्होल्टेज हवं आहे त्याच्यावर सेलची संख्या ठरते. मग तुम्ही इथं ॲप्लिकेशन लिहू शकता. कितीही लाईन्स आपण जेव्हा एक्सप्लेन आणि 1 म्हणणार आहे आपण, तुम्ही त्या सेलविषयी कितीही माहिती लिहू शकतो आपण. ठीक आहे. ही सेल 2 पद्धतीचे असतात, किती व्होल्टेज आपल्याला देत आहे. आपण ॲप्लिकेशन लिहू शकतो की तुम्ही कुठं वापरता सेल. तुम्ही रिमोटमध्ये वापरू शकता, तुम्ही टॉयजमध्ये वापरता, आपण वॉचमध्ये वापरतो, घड्याळ जे भिंतीला लावलेले घड्याळ आहे त्याच्यामध्ये आपण कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण सेल वापरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅटरीचा यूज आपल्याला माहिती आहे, इथं आपल्याला द्यायची गरज नाही, हे तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे. तुम्ही स्वतः लिहून काढायचे नोट्समध्ये हे पॉईंट्स. तुमच्या आणखीन माइंडमध्ये असतील तर तुम्ही आणखीन एक्स्ट्रा वाढवू शकता. मी फक्त तुम्हाला क्ल्यू दिलेलं आहे. ठीक आहे. जे तुम्हाला माहीत नाही आहे ते फक्त मी इथं सांगते, जे माहिती आहे ते तुम्ही लिहा. त्याच्यानंतर जो सेकंड आहे DC जनरेटर. सेकंड याच्यासाठी म्हटलं कारण सेल आणि बॅटरी आपलं एकच आहे, DC जनरेटर. जसं AC जनरेटर आहे जो AC जनरेट करेल, तसं DC जनरेटर आहे जो DC जनरेट करेल. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये काय होतं की रेक्टिफायरमध्ये ह्याच्या पुढचा जो आहे आपल्याला बघायचा आहे तो तिसरा टाईप जो आहे तो रेक्टिफायर आहे. रेक्टिफायर विषयी आपल्याला डीपमध्ये आहे. सेकंडचा जो पहिला चॅप्टर येईल आपल्याला, रेक्टिफायरचे टाईप्स आहेत, रेक्टिफायरवरती प्रॉब्लेम आहे, हे सगळं आपल्याला सेकंडच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं. इथं फक्त इंट्रोडक्शन येईल. DC जनरेटर एक रोटेटिंग शाफ्ट असतो त्याच्यामध्ये, आणि रोटेटिंग शाफ्टच्या साह्याने तो काय करतो, DC जनरेट करतो. इथेही मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी DC जनरेटरसाठी. ठीक आहे. रोटेटिंग शाफ्टचा वापर केला जातो. बट रेक्टिफायर नॉट यूज रोटेटिंग शाफ्ट. ठीक आहे. इट कन्वर्ट AC इंटू DC इन अ व्हेरी सिम्पल वे. आपण हे बघूया की रेक्टिफायर कसा कन्वर्ट करतो. जनरेटर कळलं, जसं AC जनरेटर तसंच DC जनरेटर. DC जनरेटरमध्ये रोटेटिंग शाफ्टच्या साह्याने DC जनरेट केलं जातं. रेक्टिफायरमध्ये मात्र असा कुठलाही रोटेटिंग शाफ्ट नाही. मग काय असं डिव्हाइस आहे ज्याला आपण म्हणतो, तर आपण हा इलेक्ट्रॉनिक्सच्या कॉम्पोनंटच्या साह्याने तयार केलेला डिव्हाइस आहे. इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स AC इंटू DC. ठीक आहे. आतमध्ये त्याच्या 4 सिम्पल ब्लॉक्स असतात, जे 4 सिम्पल ब्लॉक आपल्याला काय करतात, AC स्वरूपात DC मध्ये करून जातात. इनपुट त्याचं 230 व्होल्ट असतं आणि पाहिजे तितकं DC आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. जेवढं तुम्हाला पाहिजे ते इथं मिळेल कॉम्पोनंटच्या साह्याने. ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, त्याच्यानंतर फिल्टर वापरलेला असतो आणि लास्टला असतो तो रेग्युलेटर. ह्या 4 ब्लॉकच्या साह्याने आपण काय करतो, 230 ACचं रूपांतर आपण काय करतो, DC मध्ये करतो. हे पुढे डीपमध्ये आहे. इथं फक्त लक्षात ठेवायचं की इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स AC टू DC. याला आणखीन काय म्हणू शकतो आपण, बॅटरी इलिमिनेटर म्हणतो आपण. जे तुमचं चार्जर आहे, चार्जर AC आहे का DC आहे बघा. आपण डायरेक्ट लावतो आपल्याला सप्लाय बोर्डला, बरोबर आहे का. तर चार्जरचे जे आतमध्ये आहे वापरलेलं ते
कन्वर्ट्स करतं AC टू DC. मोबाईलला फक्त 3 किंवा 3 to 6 व्होल्टेज आपल्याला मोबाईलला लागतं. ठीक आहे. हो, करंट कॅपॅसिटी मात्र चार्जरची काय असते, डिफरंट असते. जितकी जास्त तुमची करंट कॅपॅसिटी असेल तेवढा चार्जर महाग पण असतो आणि लवकर चार्ज होतं आपला मोबाईल. ठीक आहे. तर चार्जरच्या आतमध्ये जे आहे ते 230चं रूपांतर तुम्हाला कन्वर्ट करून देतं. तर बॅटरी इलिमिनेटर असं म्हणतो किंवा आपण जे रेक्टिफायर आता आपण बघतो आहोत ते पॉवर सप्लाय. पॉवर सप्लायचा ब्लॉक आतमध्ये काय केलं असं वापरलं असतं. आपल्याला सेकंड चॅप्टरमध्ये हे क्लिअर होईल तुमचं. इथं फक्त लक्षात ठेवा की रेक्टिफायर असा डिव्हाइस आहे जो इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटच्या सहाय्याने आपण बनवला, जो ACचं रूपांतर इझिली तुम्हाला DC मध्ये करून देईल आणि कंटिन्युअसली करून देईल. एकदा तुम्ही हा डिव्हाइस तयार केला की तुम्ही कितीही ACचं रूपांतर DC मध्ये कधीही कितीही कुठेही तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट जो आहे तो सोलार सेल. सोलार सेल लास्ट जो आहे तो सोलार सेल, DCचं एक्झाम्पल. आता सोलार सेल काय करतो तर लाईट एनर्जी इज डायरेक्टली कन्वर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. लाईट एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. फिजिक्समध्ये तुम्हाला सोलार सेल फिगर्स हे डीपमध्ये तुम्हाला आहे. इथं मात्र आपल्याला फक्त एक्झाम्पलच्या स्वरूपात आहे की सोलार सेल काय करतो, लाईट एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो आणि जनरेट होणारं जे व्होल्टेज आहे ते 0.5 to 0.7 व्होल्ट असतं. ठीक आहे. सेलची साईज तुम्ही बघितलेली आहे की जर 2 व्होल्टचा जरी सेल घेतला तरी एवढा मोठा येतो जवळपास. आता थोडेसे कमी झालेले, जसे जसे शोध निघत आहेत, जसं आपण पुढे जात आहोत तसं सोलार पॅनल पण लहान होत चालले. सोलार पॅनल थोडे मोठे असतात साध्या सेलपेक्षा आपल्या. ठीक आहे. आपले जे सिम्पल सेल्स आहेत त्याची साईज फार कमी असते, पण सोलार युनिट जे आहे त्याला वरती ग्लास बसवावे लागते आपल्याला, जेणेकरून तो लाईट काय करेल, ऑब्झर्व करेल स्वतःमध्ये. ठीक. तर इथंपर्यंत आपले पाहिलेले सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्याचे टाईप्स पाहिले आपण आणि एक्झाम्पल पण पाहिलेले आहेत. तर ACचे एक्झाम्पल आपण नोट्समध्ये दिलेले आहेत. DCचे मी फक्त नावं दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः काय करा त्याची माहिती राईट करा, जे आता आपण दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपण क्वेश्चन घेतला होता, थोडं टेस्टचा प्रॉब्लेम झाला की टेस्टचे अपडेट आणखीन होत आहेत ते सॉफ्टवेअरमध्ये, त्याच्यामुळे थोडंसं सेकंड टेस्टला आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे. तर ती टेस्ट आपण आता ह्या लेक्चरला टाकूया. ठीक आहे. कोड फक्त आपलं बदलूया आपण. तेच क्वेश्चन आपण घेऊया जर तुम्हाला सोडवली नसेल तर. ठीक आहे. मला वाटते की आणखीन तुम्ही एररच येतो आहे, कारण तुमच्यासोबत मीही देते आहे. मला एरर येतो याचा अर्थ तुम्हाला एरर येतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो क्वेश्चन आपण विचारलेला होता इन्व्हर्टरवरती. इन्व्हर्टर जेव्हा आपण यूज करतो, व्हेन वी यूज इन्व्हर्टर, व्हॉट इट कन्वर्ट AC टू DC और DC टू AC. तो ACचे DC करेल का DCचं AC करेल. ठीक आहे. इन्व्हर्टर दोन्ही कन्वर्ट करतो. इन्व्हर्टर कन्वर्ट दोन्ही करतो, ACचं DC पण करतो आणि DCचं AC पण करतो. फक्त क्वेश्चन इथे इम्पॉर्टंट काय होता, जेव्हा आपण त्याला वापरतो, व्हेन वी यूज इन्व्हर्टर. ठीक आहे. जेव्हा वापरतोय तेव्हा तो काय कन्वर्ट करतो, तर त्याचा आन्सर हे आहे सेकंड. इन्व्हर्टर कन्वर्ट्स DC टू AC व्हेन वी यूज. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला लाईट असते, लाईट गेलेली नाही, त्यावेळेला इन्व्हर्टर काय करत असतो, 230 ACचं रूपांतर DC मध्ये करतो, स्वतःमध्ये साठवतो. बॅटरी असते आतमध्ये, तो DC मध्ये करून ठेवतो, स्वतःमध्ये स्टोअर करेल. आणि ज्या वेळेला लाईट जाईल त्यावेळेला जी स्टोअर DC आहे त्याचं परत तो कशामध्ये कन्वर्ट करतो, AC मध्ये रूपांतर करतो. त्यामुळे ज्यावेळेला आपण त्याला इन्व्हर्टर म्हणून वापरणार आहात तुम्ही, त्यावेळेला तो DCचं रूपांतर AC मध्येच करेल. ACच्या व्होल्टेजवरती जे काही घरातले उपकरणं आपले चालतील ते इन्व्हर्टरवरती सुद्धा चालतील त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे. ठीक आहे. ज्या कॅपॅसिटीचं इन्व्हर्टर तुमच्याकडे आहे त्या कॅपॅसिटीनुसार ACचे डिव्हाइसेस चालतात. याचा अर्थ तो AC तयार करतो. ACची उपकरणं जे अर्थी चालतात इन्व्हर्टरवरती, तो DCचं रूपांतर AC मध्ये करतो. समजते काय हे? लाईट जेव्हा चालू असते तेव्हा तो ACचं रूपांतर DC मध्ये करतो, स्वतःमध्ये स्टोअर करतो. आणि त्यानंतर मग स्टोअर DC जे आहे बॅटरीमधलं त्याचं रूपांतर परत AC मध्ये करतो. जेव्हा लाईट जाते ॲटोमॅटिकली, जेव्हा इन्व्हर्टर चालू होईल त्यावेळेला तो DCचं रूपांतर AC करेल. त्यामुळे हेच लक्षात ठेवायचं, इट कन्वर्ट्स DC टू AC. ठीक आहे. आता याचं ॲन्सर मात्र खूप मुलांनी दिलेलं आहे. ह्या वेळेला जे ॲक्टिव्ह स्टुडंट आहेत आपले ते भरपूर आहेत. ठीक आहे. तो पहिला म्हणण्यापेक्षा हे सगळेच आहेत ज्यांनी ॲट ए टाईम मुलांनी ॲन्सर दिलेले आहेत. 8 वाजून 11 मिनिटावर ह्या एक 4 ते 5 विद्यार्थी आहेत मुलांमध्ये.
रूपनवर महावीर आहे, समर्थ कुलकर्णी आहे, रेवंडे विश्वप्रताप आहे, मांडवे प्रफुल्ल आहे, लोखंडे श्रीनाथ आहे. ह्या सर्व विद्यार्थ्यांनी मुलांमध्ये फर्स्ट आपल्याला आन्सर दिलेलं आहे, करेक्ट आन्सर दिलेलं आहे. आणि मुलींमध्ये कुलकर्णीने आन्सर दिलेलं होतं, परंतु तिचं सुरुवातीला चुकलं आणि नंतर तिने परत चेंज केलं. तर कुलकर्णी थोडंसं खूप घाई करतात आणि घाईमध्ये तुमचा आन्सर फक्त काय होते, चुकते. तर इथून पुढे मात्र तेवढं लक्ष द्या. त्याच्यानंतर पायल शिंदे आणि सिद्धी भोसले ह्या मुलींमध्ये सर्वात फर्स्ट आन्सर देणाऱ्या मुली आहेत, ज्यांनी 8:13 आन्सर दिलेले आहे. पण जर दोघांना कम्पेअर केलं आपण तर मुलंच फर्स्ट आहेत ह्याही वेळेला. 1, 2, 3, 4 आणि 5 मुलांनी आन्सर आपले करेक्ट दिलेले आहेत. रूपनवर, कुलकर्णी, रेवंडे, मांडवे आणि लोखंडे ह्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. मुलींचं सुद्धा अभिनंदन. पायल शिंदे आणि सिद्धी भोसले. ठीक आहे, आपण सगळेच सोडवतो, फक्त कमी जास्त वेळेमध्ये होते. आपल्याला महत्त्वाचं आहे की जी तुम्ही देताय आन्सर हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा आन्सर देता, जेव्हा आपण सोडवतो, जेव्हा आपण डिस्कशन करतो, तर ते लक्षात राहायला आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे, आता जो टेस्ट कोड आहे ह्याच्यावरती जी टेस्ट येणार आहे आपली, त्याचा टेस्ट कोड जो आहे तो आहे 25. ठीक आहे, 25 हा टेस्ट कोड टाका आणि तुम्ही टेस्ट सॉल्व करा. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आणखी ही टेस्ट झाली. आपला जो नेहमीचा आणखीन एक क्वेश्चन तुम्हाला येणार आहे तो क्वेश्चन आपण इथं देऊया. ठीक आहे, ओम्स लॉवरती देते आणखीन एक, जे तुम्हाला सोडवायला जे सोपे जाते आहे सध्या ते आपण करूया. आणि लवकरच आपण काय करूया की तुम्हाला मी माहिती आहे, कारण मी इथे लेक्चर देते आहे, पण मला तुम्ही आता माहीत नाही आहेत, कारण तुम्ही आम्हाला दिसत नाही आहेत, बरोबर आहे का. तर आपण काय करूया की सरांची परमिशन घेऊया आणि गुगल मीट घेऊया. मुलांची सेपरेट गुगल मीट होईल आणि मुलींची सेपरेट गुगल मीट होईल, की जेणेकरून तुम्हीही इंट्रोड्यूस व्हायला आम्हाला. तर तुमच्या इंट्रोडक्शनसाठी आपण काय करूया, छोटीसं गुगल मीटिंग आपण घेऊया, एक 10 ते 15 मिनिटाची फक्त. ठीक आहे, तेही परमिशन काढून. आणि ज्यावेळेला लेक्चर्स नसतील, ज्यावेळेला सुट्टी असेल, अशा दिवशी ज्यावेळेला तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला आपण घेऊया. ठीक आहे, टेस्ट कोड दिला तुम्ही 25 टेस्ट कोड आहे तो टाकून आपण काय करायचं आहे, टेस्ट सोडवायचे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. हाऊ मच रेजिस्टन्स allows 30 milliampere current with 6-volt battery. ठीक आहे, हा आपला क्वेश्चन आहे आजचा. हाऊ मच रेजिस्टन्स अलाउज 30 milliampere करंट विथ 6-volt बॅटरी. व्होल्टेज दिलेले, करंट दिलेले, तुम्हाला रेजिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे, आता कन्वर्जन तुम्ही शिकलेला आहात. करंट मिलीअम्पियरमध्ये आहे आणि व्होल्टेज व्होल्टमध्ये आहे. मिलीअम्पियरचा अँपियर आधी करावं लागेल आणि मग तुम्हाला हा क्वेश्चन तुम्हाला सोडवावा लागेल. ठीक आहे, तर सॉल्व करा लगेच आणि लगेचच मला आन्सर काय करते, सेंड. फक्त आन्सर सेंड करा आणि शक्यतो ग्रुपवरती करा, म्हणजे आपल्याला टाईम कम्पेअर करायला काय जाईल, सोपं जाईल. ठीक आहे, टेस्ट कोड परत एकदा सांगते आहे 25. आणि जे प्रॉब्लेम तुम्हाला दिलेले होते मी ते सगळे त्याचे फोटो काढून पाठवते आहे ग्रुपवरती. तर तुम्ही तिथे काय करायचं आहे, लक्ष द्या. जर त्यातला नाही समजलं तर आपण मग जेव्हा गुगल मीट घेणार तेव्हा सांगेल, किंवा असंही तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला त्याची माहिती देते. ठीक आहे.